1950 ते 90च्या 4-5 दशकात मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या एक करामती ऐकल्या किंवा वर्तमानपत्रात वाचल्या की अंगाचा थरकाप उडायचा। करीमलाला, वरदराजन मुदलियार, हाजी मस्तान, अबू सालेम, दाऊद इब्राहिम, रमा नाईक, बाबू रेशम, अरुण गवळी, नंतर छोटा शकील, छोटा राजन, बडा राजन, मन्या सुर्वे, रवी पुजारी आणि अनेक छोटे मोठे अंडरवर्ल्ड गँगस्टर या मुंबईने पाहिले। त्यांच्या विभागातल्या त्यांनी केलेल्या करामती, दहशत, अवैध धंदे, खून, हत्या, कट कारस्थाने मुंबईने अगदी जवळून पाहिली। 1926 नंतरच्या काळापासून काळे किंवा अवैध उद्योग मुंबईत सुरू झाले। करीमलाला, हाजी मस्तान हे सुरुवातीचे गँगस्टर म्हणून ओळखले जातात। हे अफगाणिस्तानातून भारतात आलेले होते असंही म्हटलं जातं। त्यांनी आपापली 5-50 जणांची गँग तयार करून आपापल्या भागात दहशतीने जम बसवला। दारू, जुगार, स्मगलिंग सारख्या अवैध धंद्यातून अमाप पैसा कमवला आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन दादागिरीला सुरुवात केली। अबू सालेम, दाऊद काळात बाकी अनेक छोट्या दादांनीही आपल्या गँग तयार केल्या होत्या। त्या आपापल्या भागात कार्यरत होत्या। त्यांच्यात अनेक वेळा टोळी युद्ध होत असे। आपापल्या एरियात कोणी कोणाला येऊ देत नव्हतं। प्रत्येक जण आपल्या गल्लीतील शेर होते। जर कोणी घुसलाच तर तो जिवंत परत जात नसे आणि नंतर त्याचा बदला म्हणून त्या टोळीचा एखादा मोहरा टोळी युद्धात मारला जायचा। अशी प्रचंड दहशत सतत मुंबईकर अनुभवत होते। मुंबईतल्या कापड गिरण्या गिरणी कामगारांच्या संपात पूर्णपणे बंद पडल्या। त्या पुन्हा चालू झाल्याच नाही। त्यातले असंख्य कामगार बेरोजगार झाले। त्यामुळे पोट तर भरायला पाहिजे म्हणून अनेक जण अंडरवर्ल्डकडे आकर्षित झाले। ज्यांच्यात काहीही करायची धमक होती ते गँगस्टर झाले। त्यातलाच एक मोठ्या गँगचा नायक म्हणजे अरुण गवळी। तरुण आणि काहीही करायची धमक, त्यामुळे ताबडतोब अंडरवर्ल्डचा मोठा नायक म्हणून त्यांचं नाव झालं। सुरुवातीला रमा नाईक, बाबू रेशम ह्या गँग बरोबर गवळी गँग काम करू लागली। यांचा सुरुवातीला लाल विटा चाळीत अड्डा होता। सगळे जण मिळून मटका, दारू, जुगाराचे अड्डे चालवत होते। दक्षिण मध्य मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र होते। दादागिरी, धमक्या, सुपाऱ्या ह्यावर त्यांची आमदनी वाढत होती। पुढे कोणत्या तरी कामात रमा नाईक आणि बाबू रेशम यांनी दाऊदला साथ दिली, पण त्यावेळी झालेल्या टोळी युद्धात साधारण 1980 मध्ये रमा नाईक पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये मारला गेला। बाबू रेशमही कंजारी गँगकडून मारला गेला। जेकब सर्कल जेलमध्ये असताना ह्या कंजारी गँगने बॉम्ब टाकून बाबू रेशमला संपवला। त्यानंतर या सगळ्या गँगचा ताब्या गवळींनी घेतला। आपला वचक निर्माण केला। आपला ठिकाणा दगडी चाळीत बनवला। पण दाऊद सोबत वैर होते। स्थानिक दादा म्हणून अरुण गवळी ताकदवान, तिथल्या लोकांना जवळचा आणि स्थानिक लोकांची कामे करणारा नेता, एक मराठी माणूस आणि त्याचा त्या भागावर असलेला वचक, ह्यामुळे अरुण गवळी ओळखले जात। त्या दगडी चाळीची दहशत संपूर्ण मुंबईत होती। त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले। त्याने शिवसेनेसाठी काम करावे अशा इच्छेने तुमच्याकडे दाऊद तर आमच्याकडे आमचा अरुण गवळी अशी गर्जना केली। या गर्जनेनं सगळेच भयभीत झाले। शिवसेना आणि अरुण गवळी म्हणजे जास्तच भीती, कारण त्यावेळी बाळासाहेब असताना शिवसेना मुंबईत ताकदवान होती। बाळासाहेबांनी एक प्रकारे अरुण गवळीला पाठिंबा दर्शवला होता। पण अरुण गवळी यांनी शिवसेनेकडे न जाता स्वतःचा एक पक्ष काढला। त्याचं नाव अखिल भारतीय सेना। या पक्षातर्फे 2004 मध्ये चिंचपोकळी भागातून 10,000च्या मताधिक्याने ते निवडूनही आले। महाराष्ट्रात विधानसभेच्या इलेक्शनचा प्रचार सुरू होता। अशाच एका प्रचार सभेत काँग्रेस आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर तोफ डागत असताना बाळासाहेबांनी तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं वाक्य उच्चारल्याचं सांगण्यात येतं। त्यासाठी आपल्याला 5 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहावा लागतो। शिवसेनेचा आवाज तेव्हा विधानसभेत पोहोचला होता। इकडे दाऊद हा मुंबईचा एकमेव डॉन झाला होता। त्याला फक्त एकच डॉन नडत होता, अरुण गवळी। अरुण गवळी हे तेव्हा दाऊदचे एकमेव दुश्मन होते। दाऊदच्या वर्चस्वाला हादरे देण्याचं काम सुरू होतं। मूळच्या BRA अर्थात बाबू रेशीम आणि रमा नाईक या दोघांचा खून झाला होता। त्या गँग मधले फक्त अरुण गवळी हेच राहिले होते। अरुण गवळी आणि दगडी चाळीची चांगलीच दहशत माजली होती। पण अनेक गुन्हे आणि त्यावर चालणारे खटले
ह्यामुळे अरुण गवळींचे वास्तव्य तुरुंगात असल्याने पुढे मतदारसंघासाठी त्यांना काम करता आले नाही. म्हणून 2014च्या निवडणुकीत आपल्या मुलीला गीता गवळी यांना उभे केले. पण MIMच्या उमेदवारापुढे त्यांना अवघ्या 4500 मतांनी पराभव पत्करावा लागला. पुढे 2017च्या निवडणुकीत मात्र गीता गवळी निवडून आल्या. अरुण गवळींच्या ह्या सगळ्या धावत्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा डॅडी नावाचा एक चित्रपटही निघाला. त्यात अरुण रामपाल याने अरुण गवळींची भूमिका साकारली. या चित्रपटाने 4,60,00,000ची कमाई केली. अरुण गवळी हे खतरनाक गँगचे नायक असले तरी महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे. याचे कारण ते दाऊदचे कट्टर शत्रू आणि एक मराठी माणूस म्हणूनही. त्यामुळेच त्यांना नाही तर त्यांच्या मुलीला तिथल्या लोकांनी निवडून दिलं. अरुण गवळींनी सुद्धा त्या लोकांची काही कामे धाक दाखवून का होईना पण केली. त्यामुळे ही भावना असणे साहजिक आहे असे आपण म्हणू शकतो. सर्वसामान्य लोकांना ह्या माणसाकडून काही त्रास झाला नाही. त्यामुळेच आज सुद्धा अरुण गवळींबद्दल अनेकांना घृणा वाटत नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.